नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण पाहूयात ड्रीप मध्ये ब्लॉकेज आहे का हे पटकन कसं ओळखायचं ते. सर्वात आधी ओल तपासा. काही झाडांखाली जमीन जर जास्त ओलसर असेल किंवा काही ठिकाणी पूर्ण कोरडी असेल तर हे समजून जायचंय की फ्लो समान नाहीये आणि तिथे ब्लॉकेज जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाण्याचा वेग. मोटार तर सुरू आहे पण पाणी येत नाहीये, हळू येतंय किंवा मध्येच थांबतंय, फ्लो तुटक वाटतोय, तर लाईन मध्ये किंवा नोझल मध्ये अडथळा सुरू झालेला असतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे कधी कधी पाणी असं सरळ दिसत नाही, ते तिरकं उडताना दिसतं. म्हणजेच तुमचं नोझल अर्ध ब्लॉक झालेलं आहे आणि आता लवकरात लवकर साफसफाई करण्याची गरज आहे. कधी कधी फिल्टर मध्ये किंवा नोझल जवळ काळा कचरा, गाळ किंवा शेवाळ असं जमा झालेलं दिसतं. तेव्हाच तुम्ही हे समजून जायचं की ब्लॉकेज सुरू झालेलं आहे आणि पूर्ण लाईन बंद होण्याआधी क्लिनिंग करून घेणं फार गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्लो बदलला किंवा ओल समान दिसत नाहीये, नोझल विचित्र वागतंय, म्हणजेच आता ड्रीप स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. असंच तुम्ही आपल्या शेतीत निरीक्षण करत राहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा होत राहील. आणि अशाच माहितीसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.